मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वैभव कोळी आणि प्रतीक कोळी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर सर परेश कोळी आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न सफल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. चेंडू चाललाय. रन मिळतील 4. हा येतोय चौकार. काय कमालचा स्ट्रोक केलाय फलंदाज वैभवने. जर फलंदाज प्रतीकने सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर सुजित दादा कोळी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालंय. तर चला चेंडूची पूर्तता करा. गोलंदाज सज्ज होते. परेश हलक्या त्याने दिशा दिली. लाईन चांगली होती. लाईन या मोमेंटला फक्त दिशा देत असताना हा चौकार सलग बॅक टू बॅक 2 चौकार आलेत वैभवच्या बॅटमधून. आठ रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा परेश या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटने ते गोलंदाजी करतात. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे. नाऊची संधी. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन 9 धावा. काय कमालची बॅटिंग केली. सुरुवात अप्रतिम. फ्लाइंग स्टार्ट देत असताना वैभव आपल्या टीमसाठी या मोमेंटला लॉफ्ट केलाय. अप्रतिम दर्जाचा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. रन मिळतील 4. हा चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 13. प्रतीक कोळी याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर सुजित दादा कोळी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज प्रतीक कोळी याच्यासाठी, ज्याने आतापर्यंत 1 चौकार मारलाय. तर प्रसिद्ध रील स्टार ऑगी यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आज खऱ्या अर्थाने क्रिश एव्हेंजर या टीमला ते समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलेत. तर क्रिश बोस यांच्या माध्यमातून देखील त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला विकेट गमावलाय फलंदाज प्रतीक कोळी या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला धक्का क्रिश एव्हेंजर या टीमला. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 13 रन. 1 विकेट परेश कोळीने प्राप्त केला. नवीन
गोलंदाज स्पेल नंबर 2 साठी यश कोळी आपल्याला पाहायला मिळेल आणि दीपेनजी शहा यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचा. या बॉलवर एक सोपा झेल होता, मोक्याच्या क्षणी झेल सोडलाय निहाल घरतने. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल टीम संस्कार सनरायझर्स या टीमला. या मोमेंटला पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर सतीशच्या बाट मधून येतोय. ज्याच्यामध्ये सातत्य आहे तोच सतीश कोळी, ज्याच्या बॅट मधून आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 20 रन आपल्याला पाहायला मिळतात. तर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय दीपेन जी शहा की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा प्रहार फिल्डर पोहोचेल तोपर्यंत सतीशच्या बाट मधून येतोय. हा दर्जेदार स्ट्रोक काय बॅटिंग करतोय. वन मॅन आर्मी इन ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला फलंदाज सतीश आपल्या टीमसाठी. कारण एखाद्या खेळाडूवर ज्यावेळेस जबाबदारी दिली जाते ना संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणं आणि सध्याच्या घडीला टीम क्रिश एव्हेंजर या टीमसाठी तारणार ठरतोय फलंदाज सतीश कोळी, ज्याच्यामध्ये सातत्य आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे आणि जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आतापर्यंत भरपूर इम्प्रेसिव्ह चांगला खेळ केलाय टीम क्रिश एव्हेंजर या टीमसाठी फलंदाज सतीशने. वेग बन्ना डोदा लाईन चांगली होती, लाईन मिस केली, डॉट बॉलची समाप्ती. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आकडू पद्धतीचा हा बॉल ड्राईव्ह केलाय ऑलॉंग कार्पेट मिड विकेटला फिल्डर आहे, बॉल जज करेल निहाल उचलून फेकेल. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट केली. स्ट्रायकिंग एंडला वैभव आहे, आतापर्यंत एक जीवदान त्याला मिळालं. मागच्या मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली, ज्या प्रकारे सामनावीराचा पुरस्कार या खेळाडूला मिळाला. सध्याच्या घडीला या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा आहेत टीम क्रिश एव्हेंजर या टीमकडून, या फलंदाजाकडून क्रिश एव्हेंजर या टीमला. कारण आतापर्यंत भरपूर चांगला खेळ राहिला एकंदरीत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, जीवदान मिळाल्यानंतर मिळालेल्या संधीचं केलंय सोनं. एक क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. या षटकाराच्या साह्याने 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 31 रन. 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि आतापर्यंत वेळ झालाय 8 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट होत आहेत. शेवटच्या 7 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करावं लागेल टीम संस्कार सनरायझर संघ. तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन की भूपेन आपल्या शुभ हस्ते या बॉलवर झेलची संधी आहे आणि टिपला हा झेल. तर प्रसिद्ध रील स्टार ऑगी यांचा सन्मान देखील या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी केला जाईल.
भूपेन यांच्या शुभ हस्ते ऑन स्क्रीन आपण पाहतोय ऑगी यांना जे प्रसिद्ध रील स्टार आहेत तर मौर्य निवृत्ती कोई यांच्या माध्यमातून कॅश प्राईज जाहीर झालंय. रोहितसाठी प्रत्येक शेतकऱ्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज. पहिला बॉल कट केलाय, टायमिंग चांगलं होतं, काय स्किल वापरले, फक्त आणि फक्त एकच सिंगल रोहितने कंप्लीट केली. 32 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ज्या फलंदाजाची आतुरतेने तमाम प्रेक्षक वाट पाहत आहेत तो फलंदाज आलाय रोहित कोई, ज्याने या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपल्या अफलातून केळीच्या जोरावर ही स्पर्धा अक्षरशः गाजवली. गत वर्षीचा व्हिडिओ देखील भरपूर बहुचर्चित आला, भरपूर फेमस झाला. यंदाच्या हंगामातला देखील कालच्या दिवसाचा व्हिडिओ भरपूर फेमस होतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, लॉंग लेगच्या दिशेने स्ट्रोक केलाय. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आकुड पद्धतीचा हा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, एक सिंगल कंप्लीट होते. फक्त आणि फक्त एकाच रनवर समाधान मानावं लागेल फलंदाज वैभवला. 35 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 35. हलक्या त्याने दिशा दिली, क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. जर या शेवटच्या बॉलवर एखादा षटकार आला तर कुठेतरी टीम क्रिश एव्हेंजर या टीमच्या धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. 3 फिल्डर थोडेसे दूरवर होते, फक्त आणि फक्त एकच सिंगल. 1 रनच्या साह्याने 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल, ओव्हर कंप्लीट होते. अवघ्या 13 मिनिटांमध्ये ही इनिंग या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. अंपायर आपण खेळाडूंना ताकीद द्या. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाजीसाठी गोलंदाज
अलंकार कोई एक वेगवान गोलंदाज. अलंकारचा पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एकच रन या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 37. 37 रन लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड झाल्यानंतर गोलंदाज सज्ज होतोय. फुल टॉस. झेलची संधी. कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही फिल्डर यश आणि फलंदाज वैभवला दिला जातोय परतीचा इशारा. जो विश्वास दाखवला अलंकार कोईवर तो विश्वास मात्र सार्थ ठरवताना तो पाहायला मिळतोय. स्वीप स्ट्रोक खेळायचा होता. टायमिंग चुकलं वैभवचं. नवीन फलंदाज आनंद मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज आनंद. तर अलंकार कोळी यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज जाहीर झालाय. आकाशदादा जोशी यांच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट होते. परंतु या क्षणाला फक्त आणि फक्त एकच रन आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 38 रन. पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज. आकाशदादा जोशी यांच्या माध्यमातून बॉलर अलंकारला. हाफ ट्रॅकर. चेंडूला फक्त दिशा दिली. प्रयत्न चांगला केला फिल्डरने परंतु रन मिळतील 6. हा येतोय षटकार आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालं मौर्य निवृत्ती कोळी यांच्या माध्यमातून या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रभावित करणारा हा बॉल. एकच सिंगल कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल. परंतु या क्षणाला काय घडलंय आणि फलंदाज रोहित होईल बाद. ही कल्पकता ही चपराई परेश कोळीची पाहायला मिळाली आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय रोहित कोळी. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं सध्याच्या घडीला परेश कोळीने. वेलकम सर कोळी. नवीन फलंदाज करेश मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. करणसाठी सुवर्ण संधी. षटकारासाठी कॅश प्राइज आकाश जोशी यांच्या माध्यमातून लॉफ्ट केला. टायमिंग चांगला आहे. एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होते.
टीमची धावसंख्या होते 47 आणि 48 रनचं टार्गेट. चला फिडिंग त्वरित लावून घ्या. चोवीस मध्ये 48 करायचे आहेत. चला फिडिंग त्वरित लावून घ्या आणि एका इनिंगसाठी तुम्हाला चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. 48 रनचं लक्ष. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचे 24 बॉल शिल्लक आहेत. आज दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील लढत क्रमांक 12वी. टोटल मॅच नंबर 24वी आपल्याला पाहायला मिळते. कंकेश आणि प्रितेश शेट्टी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर ज्याच्या कर्तृत्वामध्ये सातत्य आहे तो खेळाडू सतीश आपल्याला पाहायला मिळतोय.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर भिरकावून दिलाय. रन मिळतील 6. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चला तर प्रेक्षक त्या ठिकाणी गेलेत आणि कंकेश आणि कॅश प्राइज या ठिकाणी कंकेशला दिले तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. एक चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. कंकेशला प्रोत्साहन देण्याचं काम, त्याचा उत्साह वाढवण्याचं काम या मायबाप प्रेक्षकाने केलंय. हलक्यात त्यांनी कट केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर थोडासा फंबल झाला. चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. या मोमेंटला टायमिंग चांगलं होतं. रन मिळतील 4. हा चौकार. काय बॅटिंग करतोय. नजाकत भरलेली क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना फलंदाज कंकेश पूर्णपणे स्वतःला झोकून दिले या मॅचमध्ये. ॲज अ कॅप्टन म्हणून आतापर्यंत भरपूर चांगला प्रवास राहिला या दिवाळी प्रीमियर लीग 2025च्या या 7व्या पर्वामध्ये या फलंदाजाचा. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. लॉंग लेगच्या दिशेने एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. वीस मध्ये अजूनही 34 करायचे आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. 19 मध्ये 34 करायचे आहेत. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. रन मिळतील 4. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदलत असताना 18 बॉल आणि आता मात्र 30 रन. प्रति षटका मागे 10 रनची सरासरी गाठावी लागेल या मॅच मध्ये. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 18 बॉलमध्ये तुम्हाला 30 करायचे आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. आतापर्यंत एक षटक कंप्लीट झाले. आतापर्यंत 3 षटकांमध्ये 3 मिनिटांमध्ये एक षटक आतापर्यंत कंप्लीट होत आहे.
गोलंदाज रोहित सज्ज होते. 18-30. लॉफ्ट केला, टायमिंग चांगला आहे. चेंडू येईल फाईन लेग बाउंड्री लाईन पलीकडे. रन मिळतील 4. हा चौकार. मैदानाच्या चौफेरीन फिल्डरची पाहणी करून मनामध्ये रणनीतीची शहानिशा करून एक चांगला खेळ या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. अट्रॅक्टिव्ह प्रभावित करणारा षटकार. मध्ये 20 करायचे आहेत. या बॉलवर आणखीन एक हवाई सफर. फलंदाज प्रितेशच्या बॅटमधून येतोय. सलग बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार हा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. मध्ये आता मात्र 14ची आवश्यकता आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीड ऑन करा. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर आणखीन एक सलग 3 बॉल मध्ये 3 षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरलाय. सध्याच्या घडीला एक कॅश प्राइज दिले आणि एक चांगला प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. कॅश प्राइज दिले गेले. फलंदाजाला प्रेक्षक देखील एन्जॉय करतात ही स्पर्धा. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं या फटक्याची पुनरावृत्ती. सलग बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. 14 मध्ये आता मात्र 8 करायचे आहेत. चौदा बॉल 8 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल 4 रनसाठी. हा येतोय चौकार. सामना खुला करून दिलाय. 13 बॉल आणि आता मात्र 4 रनची गरज. समीकरण बदललंय. 3 बॉल मध्ये अजूनही 4 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी. आजची या स्पर्धेची दुसरी रात्र आणि अंतिम मॅच. बिगिट केलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु प्रभावित केलं. ओव्हर कंप्लीट होते. आता मात्र समीकरण 12 बॉल आणि 4 ची आवश्यकता.
12 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता आहे. गोलंदाज करेश मुंबईकर 12 मध्ये 4 करायच्यात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर भिरकावून दिलाय, परंतु या क्षणाला फलंदाज होतोय बाद. जसा करेश मुंबईकर गोलंदाजीसाठी आला आणि सर्वांना जुना करेश मुंबईकर पाहायला मिळाला, जो त्याचा काय त्याने गाजवला गोलंदाजीच्या माध्यमातून, आज देखील तीच धमक या पहिल्या बॉलवर पाहायला मिळाली. तोच दरारा, तीच धमक पाहायला मिळाली सध्याच्या घडीला. या मोमेंटला येस इट इज अ डॉट बॉल. अनुभव आहे करेशकडे. सध्याच्या घडीला 10 मध्ये 4 करायचे आहेत. नवीन फलंदाज साहिल. बॅटच्या स्लाइसचा वेळ, झेलची संधी होती, परंतु 1 रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण 9 मध्ये 1 रनची आवश्यकता, 3 ची आवश्यकता अजूनही आहे. नऊ बॉल मध्ये 3 करायचे आहेत. 9 बॉल 3 रन. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग बेमिसाल, आणि हा विजयाचा षटकार प्रितेशने लगावलाय. सामना जिंकलाय संस्कार सनरायझर या टीमने, आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रितेश. आपण चला सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी या. प्रितेश त्वरित. प्रितेश